तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगे आणि विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय पुन्हा एकदा नवी मुंबईतल्या गणेश नाईक यांच्या सिडकोतले अधिकारी काही जे धारेवर धरण्याचं काम गणेश नाईकांनी केलं. मग गणेश देशमुख आणि सुरेश मेंगडे यांना सुद्धा धारेवर धरले दिसून येत आहे. त्यामुळे फोनवरून जे आहेत त्यांना सुनावण्याचं काम जे आहे गणेश नाईकांनी सुरू केलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बांधकामासंदर्भात असतील किंवा प्लॉटिंग संदर्भात असतील किंवा 7/12 मधले जे आपण बघतो 12.5% भूखंड हे शेतकऱ्यांना दिले घेत नाही, या संदर्भामध्ये गणेश नाईकांचा आणि सुरेश मेंगडे यांना सुनावण्याचे किंवा त्यांना आदेश करण्याचं काम गणेश नाईकांनी केलेलं आहे. त्यामुळे या फोनवर नेमके गणेश नाईक काय बोलले, या अधिकाऱ्यांनी सुनावलंय का, या अधिकाऱ्यांना नेमके गणेश नाईक काय बोलले ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. गणेश नाईक नेमके काय बोलतायत. अहो देशमुख साहेब, अरे तुमच्या जनता दरबार आहे, 10वा जनता दरबार वाशी भावे थिएटरला आपल्यातर्फे एक असिस्टंट इंजिनियर आलेले आहेत. इट इज सफिशियंट? ते पुरेसं आहे का? कोणतरी जबाबदार अधिकारी यायला नको? आता ना दुसरी गोष्ट तुम्ही विचारा ते, परंतु हे या ठिकाणी नवी मुंबईमध्ये 15-20 वर्षापूर्वी बांधलेल्या चाली तोडून त्या ठिकाणी बिल्डरला प्लॉट अलॉट करण्याचं काम तुमची यंत्रणा करते. भ्रष्ट लोक आहेत ते. आपले जे पोलीस अधिकारी आहेत ना, मेंगडे, त्या मेंगड्यांच्याकडे मेंगडे फक्त बोलतात त्या गोष्टी करतात. अरे पण तुम्ही सर्रास माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितले इथून सिडको हटवा, आम्हाला सिडको नको आहे, आता फ्री होल्ड लँड करा. नाही मेंगडेला बोला, हे बघा हे दलालांचे म्हणजे बिल्डर लोकांचे दलाल आहेत. हे मी जबाबदारीने बोलतो नाही. आता ते थांबलं पाहिजे. आता ते तुम्ही जबाबदारी घ्या जरा. त्या मेंगडेंना सांगा की नवी मुंबईमध्ये कुठल्याही चाल बांधकाम तोडायचं असेल तर इथला आमदार आणि मंत्री म्हणून माझ्याशी चर्चा केल्याशिवाय कुठली कोणाला नोटीस द्यायची नाही. एवढं सांगा जरा त्यांना. ते ठाकूर कोण शहाणा आहे कोणतरी तिथे, भरत ठाकूर ना, भरत ठाकूर, बोला जरा. नमस्ते. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.